सोलापूर जिल्हा वडार समाज, खाण कामगार समाजसेवा मंडळ, रूपाभवानी खाण क्रशर, मोटार मालक संघटना, वडार ज्ञाती संस्था, सोलापूर शहर जिल्हा वडार युवक संघटना, मी वडार महाराष्ट्राचा महिला संघटना, श्री विष्णू वडार समाज मंडळ आणि न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वडार समाजाचे नेते माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त मारवाडी 51 फुटी हनुमान गड मंदिर मध्यवस्ती जुना तुळजापूर नाका येथे वडार समाजातील वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। या सामुदायिक विवाह सोहळ्यात 4 जोडप्यांचा विवाह देखील पार पडला। वडार समाजातील जोडप्यांना यावेळी मणिमंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, शालू, वराडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवांची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात आली होती। दरम्यान शुक्रवारी दुपारी 13:59 अक्षता सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। आजच्या काळात मुलींच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती कठीण झाली आहे, त्यासाठी मुलींच्या विवाहासाठी वडिलांना कर्जबाजारी व्हावं लागतं। या खर्चाला फाटा देऊन सामाजिक एकोपा राखण्यासाठी हा सामाजिक सोहळा करण्याची काळाची गरज आहे। यावेळी सर्व संस्थांचे पदाधिकारी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते। समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, समाज बांधव यांनी यासाठी परिश्रम घेतले। सोलापूर जिल्हा वडार समाज, खाण कामगार समाजसेवा मंडळ आयोजित वडार संस्था, मी वडार महाराष्ट्र सोलापूर, वडार समाज विद्यार्थी संघटना, वडार समाज युवक संघटना, वडार समाज महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 2020 पासून आतापर्यंत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे। आतापर्यंत जवळपास 213 लग्न झालेले आहेत। आता यावर्षी 4 लग्न झाले। आतापर्यंत असे एकूण 200 पर्यंत आकडा पार झालेला आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी या आपल्या वडार समाज खाण संघटनेच्या माध्यमातून सर्वांना मणिमंगळसूत्र, सफारी, शालू, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य आणि जेव्हा प्रथम मुलगी होईल त्यांना एक 5,000 रुपयाचा त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्यांना समाजाच्या वतीने फिक्स्ड डिपॉझिट करून देत असतो। हा उपक्रम सादर करण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की वडार समाज हा गरीब व गरजू समाज आहे। यांना मोठं लग्न करण्यासाठी, खर्च करण्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन कर्जात बुडू नये म्हणून या आमच्या सर्व संघटनांनी मिळून एक सामाजिक काम म्हणून आपण हे करत असतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।